आवाज आपण या पलीकडे ऐकलात. व्यासपीठाच्या अगदी आपण पाहतोय जो डाव्या बाजूला खेळाडू कक्ष आहे तो फक्त आणि फक्त खेळाडूंसाठी आहे. सो मी विनंती करेन तिथून आपण जागा मोकळी करा आणि मैदानाच्या आतमध्ये देखील कोणीही प्रेक्षक वर्ग नाही येणार याच्याकडे देखील मी आपला लक्ष वेधतोय. 4 मॅच आपण आजच्या या रात्रीमध्ये पहिल्या फेरीमधील ते 4 मॅचेस आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातून आपल्याला 4 संघ हे पुढच्या दुसऱ्या फेरीमध्ये पात्र होताना पाहायला मिळाले. या ठिकाणी महाड तालुका पोलीस स्टेशनचे सन्माननीय अधिकारी बिराजदार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माननीय सुबोधजी गांगण यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं सन्मान करायचा आहे. वेळात वेळ देऊन त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवले त्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत या मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. मॅच नंबर आपण पाहतोय आता मात्र सध्याच्या घडीला 5 पान मिळते. एका साईडला संघ आपण पाहणार होतो म्हणजे ओम फाउंडेशन गोरेगाव आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी संघ आपण पाहतोय तिरुपती साबर्डेचा संघ आपल्याला इथून पुढे पान मिळेल. आणि ज्या वेळेला मग टॉस केला ओम फाउंडेशन गोरेगाव या टीमच्या बाजूनं आणि प्रथमतः घेतली फिल्डिंग. सामन्याला सुरुवात करूया. ग्रीन सिग्नल, पहिला बॉल, फ्री हिट, प्रथमेश पवार. नाना पहिलाच बॉल जागेवरून दिशा दाखवली ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. प्रथमेश पवार तिरुपती सावर्डे आपण पाहतोय हा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करत आहेत. हो या वेळेला बैठक स्ट्रोक घ्यायचा होता म्हणजे समोरचा बॉल अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रथमेश यांना उडवायचा तर होता परंतु समोरचा बॉल असल्या कारणानं नाही संपर्क करू शकले नाना आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. चांगली बॅटल रंगेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज अर्जुन बांगर आपण पाहतोय शहापूरचा वंडर बॉय. ओ या वेळेला आपण पाहतोय पॉवर प्लेचा वापर करायचा होता. फिल्डिंग पहा काय फिल्डिंग अगदी चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंगचा स्टँडर्ड सेट केलाय खेळाडूने आपण पाहतोय आणि अडवण्यामध्ये आपल्याला यश संपादन होताना पाहायला मिळतात. आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर मग या 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळतील. P1 षटक सध्याच्या घडीला सुरू आहे आणि टीमची धावसंख्या ताबडतोब पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. अर्जुन बांगर बाउंड ट्रॅक वरती. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. हो फटका सजवलाय हवेमध्ये. खेळाडू आहेत चुकी नाही करणार. प्रथमेश पवार अर्थात नाना आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. विकेटचं पतन. दुंबडे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. त्यांच्या बॅटमधून एक चौका तर आला होता. पॉवर प्लेचा फायदा उचलायचा होता. 30 सर्कलच्या बाहेर जे आपण पाहतोय 2 खेळाडू होते ते अगदी डीप मिड विकेट आणि त्याच वेळेला वाईटिस लॉंग ऑफला होते. त्यामुळे ऑन साइडला स्क्वेअर लेग असेल लॉंग लेग असेल त्या दिशेने फटका सजवायचा तर होता खरा परंतु बॉल मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि तिकडे चुकी नाही केली शुभमने. कॅच पकडताना आपल्याला पाहायला मिळाले आणि ती विकेट आली. नवीन फलंदाज दत्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. आल्या आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग करतील बॅकअप आहे तिथे. सेफ हँड आपल्याला पाहायला मिळत आहेत तिकडे शुभम आणि बॉलला जोपर्यंत अडवतील पिकी करतील तोपर्यंत सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते.
आजची आपण पाहतोय तिसरी रात्र, खूप सारे प्रेक्षक वर्गांची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली आणि अजूनही इथून पुढे आपण पाहतोय म्हणजे ही मॅच पकडून 3 मॅच आपल्याला कव्हर करायच्या आहेत. तिसरा संघ कोणता असेल त्यासाठीची ही आजची रात्र फार महत्वाची. जागेवरून गेलायचं होतं, जागेवरून बॉल नाही सापडणार आणि इथून पुढे आपण पाहतोय बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर टीमची धावा संख्या बघावते पाहायला मिळते 7-1. 7-1 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. पुन्हा एकदा बाटल रंगेल ती म्हणजे रायगड जिल्हा वर्सेस रत्नागिरी जिल्हा, हे दोन संघ आपण पाहतोय दाखल झालेत आज महाड नगरीमध्ये. दोन्ही संघांनी आपण पाहतोय जो पहिला विजय आहे तो चांगल्या पद्धतीने संपादन केलाय, परंतु आता जर पाहायला गेला तर मग चांगली कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पहिली ओव्हर तर आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळते आणि आता मात्र षटक क्रमांक दुसरा डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय भावलेचा आपण पाहतोय हा सुपरस्टार खेळाडू योगेश भालेकर आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. या ठिकाणी आनंद होतोय. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित विद्युत झोतातील मर्यादित षटकांच्या या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आहे 34वे वर्ष. या ठिकाणी ॲडव्होकेट नितीन कोरपे व ॲडव्होकेट पराग हेलेकर यांनी या ठिकाणी आमचे फ्रेंड ग्रुपचे हितचिंतक यांनी 2 लाख रुपयाचं या ठिकाणी आमच्या या ग्रुपसाठी सहकार्य केलेलं आहे. प्रथम क्रमांकासाठी, तृतीय क्रमांकासाठी कैलासवती सुधाकर चंदूराज तलाटी यांच्या स्मरणार्थ श्री आमचे मित्र धनंजय तलाटी यांनी मदत केलेली आहे. त्यांचं या ठिकाणी धन्यवाद. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा डिलिव्हर करण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भिवंडी भावलेचा आपण पाहतोय हा सुपरस्टार खेळाडू आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतोय. असा आयकॉनच्या स्वरूपामध्ये तो होम फाउंडेशन गोरगाव या टीम मध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल. टीमची धावा संख्या 8 च्या आकड्यावरती. 8-1 सध्याची परिस्थिती. खोलातला बॉल हेलिकॉप्टर लँड करायचं होता, फटका हवेमध्ये, लॉंग ऑनला चुकी नाही करणार. इथून पुढे आपण पाहतोय अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना तिरुपती सावर्डे या टीमला विकेटचा बॉक्सच्या अगदी बाजूला महिला कक्ष आणि त्या महिला कक्षामध्ये आपण पाहतोय या सगळ्या चिमुकल्या अजून आपण पाहतोय या डान्सचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. यंदाच्या वर्षीला आपण पाहतोय स्कूलमध्ये गॅदरिंग नाही आहे वाटतं, त्यामुळे डान्सचा आनंद आज या संपूर्ण मॅच मध्येच घेत आहेत. साव्यात पुढचा बॉल. हो, या वेळेला फक्त आपण पाहतोय स्ट्रोकला आपण पाहतोय चेक केलं होतं बॅटरने आणि बॉल अगदी आपण पाहतोय या फिल्डर पर्यंत पोहोचता राहिला, अन्यथा अजून एक विकेट इथून पुढे आली असती, परंतु बॅटर बचावले गेले. सिंगल आली आणि टीमची धावा संख्या पुढे गेली ती म्हणजे अर्थात 9 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखल होताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल. हो, चांगला बॉल. इथून पुढे आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर होम फाउंडेशन गोरगाव या टीमने 65 धावा बनवल्या गेल्या होत्या, म्हणजे पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग चांगली केली होती आणि या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर सुरुवात गोलंदाजी करत असताना चांगली केली आहे, परंतु समोर रत्नागिरी जिल्ह्याचा तिरुपती सावर्डे ताकदवान संघ आहे. बॅट आधी फिरली होती, बॉल नंतरला निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले आपण मेगा स्क्रीन वरती पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल वळून घेतलाय, त्यामुळे बॅटर तिथे फसले गेले आणि अजून एक डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश भालेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल थांबलेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती या बॉल लागेल. पहिल्या मॅच मध्ये आपण उल्लेख केला होता की प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बुलेट जिंकणारा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती योगेश भालेकर आपण पाहतोय. पुढचा बॉल खोलात टाकला होता, हलक्या हाताने पाहतोय, बॅट आणली आहे, सिंगल घेतली गेली आहे. दुसरा धाब्याचा कॉल.
परंतु यावेळेला थांबवलंय आणि इथून पुढे पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल आली आहे आणि टीमची धावासंख्या धावपकोती पाहायला मिळते 2 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त 10 या आकड्यावरती 10 रन ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 5च्या सरासरीनं सध्याच्या घडीला आपण पाहतोय अद्यापपर्यंत बॅटिंग केली आहे, परंतु इथून पुढे जर पाहायला गेलं तर धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. अद्यापर्यंत या ठिकाणी पुन्हा एकदा सांगायला आनंद होतोय की या ठिकाणी स्पर्धेसाठी लागणारे सर्व आकर्षक चषक आमचे मित्र शाश्वत बिल्डरचे सन्माननीय श्री वैभवजी चांदोरकर यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीजसाठी ब्रँडेड गॉगल यशस्वी उद्योजक सन्माननीय श्री अक्षय गावडे यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी स्मार्ट वॉच आमचे मित्र आदरणीय श्री प्रवीण चांदोरकर प्रणित मोबाईल यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीजसाठी रोख पारितोषिक ओरिएंटल कंपनी यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. बॉल इन ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी ओम भारत गोरेगावकर. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु वॅकंट एरियामध्ये आपल्याला बॉल मार्कस होताना बॉल मिळेल. सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धाब्याचा कॉल डेंजर एंडकडे. इथून पुढे आपण पाहतोय पंचांचा बोर्ड आकाशाकडे. OUT. बॉल इन ट्रॅक वरती आपण पाहतोय कमी वयामध्ये एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना चांगली गोलंदाजी पहिल्याही मॅच मध्ये आपण पाहिली आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय भारत गोरेगावकर यांचे सुपुत्र. आता मात्र ओम आपल्याला पाहायला मिळतात बॉल इन ट्रॅक वरती. षटकातील पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल तर होता. इथून पुढे आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल आलाय की काय? हो, आलाय डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना ऍक्शन आपण पाहतोय. जास्तीचा रनअप त्याच वेळेला ज्या वेळेला बॉल रिलीज करतोय आणि फॉलो थ्रू सुद्धा आपण पाहतोय ओम यांचा चांगला आहे. हा डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल या वेळेला थांबलेत, वाट बघितली, वेट अँड वॉच ची पॉलिसी वापरली आणि बॉलला पाठवलं स्कोअर लीग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. दत्तू या नावानं प्रचलित आहे ते खेळाडू आणि त्यांच्या बॅटमधून तो आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं गरज होती तिरुपती साबर्डे या टीमला आणि दत्तू यांच्या बॅटमधून तो षटकार आला. टीमची धावसंख्या धावपक होती पाहायला मिळते आता मात्र 17 या आकड्यावरती. या वेळेला पुन्हा एकदा लगातारचा दुसरा वार, बॉल सीमा पार, सेकंड इन रो षटकार. बॉल आपण पाहिले दत्तू यांनी ते पाहिले होते आणि आता जर पाहिलं तर सगळे प्रेक्षक वर्ग दत्तू याला पाहतात. त्या पद्धतीची बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. लगातारचे 2 मोठे फटके आले आहेत. धावाच्या कुठेतरी थांबल्या होत्या, आता मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. टीमची धावा संख्या 23, 23 आकड्यावरती आपण पाहतोय. अजून एक हेलिकॉप्टर यावेळेला पाहायला मिळतोय आणि तोही लँड होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. चौकार.
तर इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळाला व्यासपीठावरती तो बॉल आपला पाहायला मिळाला, व्यासपीठाच्या अगदी वरून गेला तर मग ते 6 धावा असतात. अजून एक आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु या वेळेला बॅटर मिस झाले, परंतु टीव्ही अंपायरची मदत इथून पुढे घेतली जाते. फ्रंट फूटचा ओव्हर स्टेप आहे का ते इथून पुढे आता मात्र चेक करू. आणि इथून पुढे आता आपण चेक करणार आहोत की नेमकं घडलं तरी काय, ज्या वेळेला पाय आतमध्ये आहे की मग लाईन क्रॉस केली आहे उमने, ते बघावं लागेल. सगळ्या गोष्टी या बघितल्या जातात. तांदरला योग्य तो डिसिजन इथून पुढे पोहोचवला जाईल, कारण का महत्वाचा बॉल होता, शेवटचा बॉल होता तो. इथून पुढे आता कसं आहे ते इथून पुढे बघावं लागेल. पाय पुढे गेलाय की मग तिथेच आहे किंवा लाईन वरती आहे, सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत. विजय बालाजी सर आपल्या समवेत आपण पाहतोय जॉईंट होतील टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये. मॅच नंबर सध्याच्या घडीला 5 सुरू आहे, परंतु त्यानंतरला मॅच नंबर 6 तुम्हाला सर्वांच्या भेटीला इथून पुढे येताना पाहायला मिळेल. चला, अंपायर्स कॉल जो असेल तो तुम्ही कळवा. आणि इथून पुढे आपण पाहतोय इट्स फेअर डिलिव्हरी, इथून पुढे इशारा येताना पाहायला मिळतोय. आणि बघता बघता अखेरकार षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या दाखवते पाहायला मिळते जाऊन पोहोचले आहे 27 आकड्यावरती. 27 ऑन बोर्ड. 18 बॉलचा खेळ संपलाय, 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. पुन्हा एकदा मी मागच्या विषयाकडे वळतो. मॅन ऑफ द सिरीज साठी ॲक्वागार्ड माननीय श्री अमित शेट्टी प्रीमियम पूल यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू आदरणीय श्री संदेश शेठ, श्री समीर बुटाला यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे गोपी फुटवेअर यांच्याकडून ब्रँडेड शूट मॅन ऑफ द सिरीजसाठी आणि बेसलेरी व्यवस्था यस ओसवाल यांच्याकडून प्राप्त झाली आहे. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतो षटक क्रमांक 14 डिलिव्हर करण्यासाठी भिवंडी भावलेचा हा खेळाडू योगेश भालेकर आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये, खेळाडू आहेत निरंजन बामनोलकर, चुकी नाही करणार आणि पहिल्याच बॉल मध्ये भेटली आहे विकेट. या ठिकाणी मगाशी जो षटकार मारलाय तो बाहेरच्या प्रेक्षकांनी कॅच घेतल्यानंतर आपण त्याला 100 रुपयाचं पारितोषिक देणार होतो. त्या अनुषंगाने या ठिकाणी आमचे फ्रेंड ग्रुपचे सदस्य गोटू चांदोरकर यांच्या सुपुत्रांनी ती कॅच या ठिकाणी घेतलेली आहे. मी आमचे नानापोरे यांना विनंती करतो की 100 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांनी या ठिकाणी त्यांना वितरित करायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय पाकळे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हो, आल्या आल्या पायांचा उपयोग केला गेला होता, प्रचंड वेग होता आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. गेली आपण पाहतोय कित्येक वर्ष या टीमचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि या सगळ्यांना घेऊन आपला संघ या संपूर्ण महाराष्ट्रावर कसा पोहोचेल असे प्रयत्न संजय पाकळे यांचे नेहमीच राहिले आहेत. या टीमचे सर्व आता मात्र बॅटिंग इनवरती. या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा इथून पुढे जर पाहायला गेला तर वाईड बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथून पुढे धाव ऍड केल्यानंतर टीमची धावसंख्या पुढे जाईल 28 आकड्यावरती. 28 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. रत्नागिरी जिल्ह्यावरून दाखल झालेला संघ तिरुपती साबर्डेचा हा संघ आपण पाहतोय. वेगळं करायचं होतं काहीतरी, बॅट उलटी केली गेली होती, वेगाचा वापर करायचा होता परंतु नाही, बॅट बॉलचा संपर्क नाही करू शकले आणि आता जर पाहायला गेला तर अजून एक डॉट बॉल. परंतु इम्प्रेस केलंय योगेश भालेकर या गोलंदाजाने. पुढचा बॉल हलक्या हाताने आपण पाहतोय स्टिअर करण्याचा प्रयत्न, लेट कट केलाय, बॉलला येऊ दिलं, त्यानंतरला आपण पाहतोय बॅट आणली आणि इथून जर पाहायला गेला तर आता मात्र सिंगल येताना पाहायला मिळते.
29 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. बघता बघता यावर मध्ये 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. आता संपूर्ण जबाबदारी दत्तू यांना आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. धावा तर बनवाव्या लागतील, कारण का हाच संघ आहे ज्यांच्या बॅटमधून 65 धावा आल्या होत्या. ओहो, या वेळेला खोलातला बॉल, इथून पुढे डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही झाला यशस्वी, परंतु व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 अशा टोटल आपण पाहतोय 2 धाबा आता मात्र ऍड होताना पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, जर कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर मग संजय यांचा खेळ संपला असता, परंतु डायरेक्ट हिट नाही करू शकले आणि इथून पुढे आपण पाहतोय बॅटर बचावले गेले. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल, ओ जागेवरून खेळायचं होतं. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्ले अँड मिस स्वरूपाची बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जागेवरून बॉल नाही मिळणार, कारण की आपण पाहतोय योगेश पालेकर हुशार गोलंदाज आहेत. भिवंडीचं क्रिकेट, ग्रामीणचं क्रिकेट या खेळाडूने गाजवून सोडलं आणि आता आयकॉनच्या स्वरूपामध्ये महाड नगरीमध्ये दाखल झाला आहे. ओहो, या वेळेला आपण पाहतोय बेल्स उडवल्यात, एस्तांचा वेध घेतलाय आणि संजय यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अजून एक विकेट इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळाली आणि आता जर पाहायला गेला तर टीमची धावा संख्या थांबली आहे 31 आकड्यावरती. 31 ला आपण पाहतो इथून पुढे सध्याच्या घडीला 5 विकेट गेल्यात आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय शेवटचं आणि अंतिम षटक डिलिव्हर करण्यासाठी दिशांत केसरकर आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. 6 बॉल हे फार महत्वाचे असेल. 6 बॉल मध्ये धाबा येणार की मग इथून पुढे धाबा थांबवल्या जाणार, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. मॅच नंबर 5 सध्याच्या घडीला सुरू आहे. आजची तिसरी रात्र, परंतु उद्या या स्पर्धेची शेवटची आणि अंतिम रात्र आपण पाहणार आहोत. सेमीफायनलच्या मॅच असेल त्याच वेळेला मेगा फायनलची महामुकाबल्याची मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग हो विसरू नका. खूप सारा धमाल मस्ती आणि टेनिस बॉल क्रिकेटचा आनंद येणाऱ्या उद्याच्या रात्रीमध्ये आपण सगळेजण लुटणार आहोत. दिशांत बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतात आणि इथून पुढे आता जर पाहायला गेलं तर शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल वरती विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. दिशांतच्या खात्यामध्ये विकेट आणि धक्का क्रमांक 6वा बाद. नवीन फलंदाज आता मात्र सोहम आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील, परंतु कुठेतरी आता अडचणीमध्ये सापडला की काय संघ. तिरुपती सापडे, धाबा अद्यापर्यंत नाही आता बनल्या गेल्यात. पुढचा बॉल, हो आल्या आक्रमण केलंय, ढगात पाठवलंय, लेट आले पण थेट आलेत. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबा. सोहम 8व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आले. तुम्ही कितव्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी येतात ते महत्वाचं नाहीये, तुमच्या बॅट मधून धावा किती येतात त्या महत्वाच्या असतात. धावा आल्यात सोमच्या बॅट मधून. हो अजून एक आपण पाहतोय, या वेळेला बॅकफुटला येऊन वेट ट्रान्सफर केला गेला होता आणि तिथे जर पाहायला गेला तर आता मात्र सिंगल येताना पार मिळतीये, परंतु या शेवटच्या बनवलेल्या धावा त्याही फार महत्वाच्या ठरू शकतात तिरुपती सावडी या टीमसाठी.
परंतु ओम फाउंडेशन गोरेगाव संघ ताकदीचा आहे. गोरेगावचे खेळाडू सगळेच आणि त्यांना मिळालेले ते 2 आयकॉन तेही फार महत्वाचे असतील. ओ या वेळेला सफल झाले होते. बॉल पाठीमागच्या दिशेने सिंगल घेण्याचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळतोय आणि आता जर पाहायला गेला तर बाईकच्या स्वरूपामध्ये ही सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. आणि इथून पुढे जर पाहायला गेला तर सिंगल येताना पाहायला मिळते. टीमची धाबा तिरुपती साबटे या टीमला विकेट सोबत. दाखल होताना पाहायला मिळतील. आदित्य आपण पाहतोय. चला ते आमचेच आयोजन कमिटी मधील सदस्य आहेत आणि ते गेल्यानंतर आपण पाहतोय प्रेक्षक वर्गामधून आवाज यायला सुरुवात झाली आहे. चला इथून पुढे जर पाहायला गेला तर आता मात्र शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. शेवटचा बॉल तो सुद्धा निर्धाव स्वरूपाचा इथून पुढे पाहायला मिळत आहे. काय गोलंदाजी केली आहे ओम फाउंडेशन गोरेगाव या टीमच्या सगळ्याच गोलंदाजांनी फक्त आणि फक्त धावांवरती थांबवले ते म्हणजे 39 आणि इथून पुढे जिंकण्यासाठी 40 धाव संख्येची गरज असेल येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये. त्यात आपण जाणार आहोत व्यासपीठाकडे जिथे आपण करणार आहोत या पुढच्या मॅचचा मॅच नंबर 6चा टॉस. एका साइडला अबुबाकर इरफान वहूरचा संघ आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी वैष्णवी 11 मानगाव एक महाड तालुक्याचा संघ आहे. एक आपण पाहतोय तो म्हणजे मानगाव तालुक्याचा संघ आणि 2-2 आयकॉन्स या पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. भूषण गोळे असतील, त्याच वेळेला फिरोज शेख असतील आणि समोर जर पाहायला गेलं तर सुशांत मोकळ आणि कौस्तुभ म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम फाउंडेशन गोरेगाव म्हटलं की गोरेगावकर फॅमिली आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. चंद्रकांतजी गोरेगावकर आपण पाहतोय सपोर्ट करण्यासाठी आल्या. त्याच वेळेला भारतजी गोरेगावकर आपल्याला पाहायला मिळतात आणि आमच्या स्नेहल वहिनी देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. त्यामुळे गोरेगावकर संपूर्ण कुटुंबाचं आम्ही हार्दिक सरचं स्वागत करतोय आणि इथून पुढे जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करणार आहोत परिवर्तन. या आपण आवाज ऐकूयात हर्षलजी मुंडे सरांचा. तोपर्यंत पाहत राहा, या मॅचचा आनंद घेत राहा. एक छोटासा डीजे ब्रेक, डीजे विलास त्यांच्यामधून सुमधुर संगीत आणि त्यानंतरला सेकंड इनिंगला सुरुवात.
खलील काझी आणि शौकत तांडेल, आपण कुठेही असाल तर जी मुख्य आमची स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती सगळे तुम्हाला क्षणचित्र दिसत आहेत. तिथे आपण तुमचे साथीदार तुमची तिथे वाट पाहत आहेत. कमी धावा झाला की त्या इथे डिफेंडच होत असताना आपल्याला मिळाल्यात. पण 50हून अधिक आणि 40हून कमी धावा जर झाल्या तर त्यात चेसही होतात. हे समीकरण आपण पाहिलं या स्पर्धेचं 3 रात्रीमध्ये. आजची तिसरी रात्र यशस्वीरित्या वाटचाल करते. उद्या चौथी आणि अंतिम रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 3च्या लढती उद्या मात्र आपण या मैदानावरती अनुभवणार आहोत. पुढचा बॉल ओ बन्नाट वेग होता. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरतून अगदी गोळीच्या वेगानं निघून गेला. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आदिनाथचं माइंडसेट होतं की शॉर्ट पॉइंटला डीपला बॉलला उडवूया, पण तो बॉल एवढ्या वेगाचा होता. तो एसटी रक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉलची सांगत होती. ISPLचं पहिलं पर्व ज्यानं जिंकलं कर्णधार पदाखाली असा खेळाडू यष्टांच्या मागे उभा प्रथमेश पवार नाना. हा पुढचा बॉल समोरचा चेंडू मोठा फटका बॉल वेत फिल्डर बॉलच्या खाली. कोणतीही चूक होणार नाहीये. पहिली विकेट पहिला धक्का आदिनाथ बाद. मैदानावरती लगेच या विनंती करतोय. वेळ खर्च करायचा नाहीये. भरपूर सारा वेळ आपण खर्च करताय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच पाठवा. सूर्यानं काय बॉलिंग केली आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च करत असताना पाहायला मिळाला. एक विकेट मिळवली आहे.
लो स्कोरिंग मॅच डिफेंड करायची आहे तर सूर्याला माहिती आहे कशा थाटणीची गोलंदाजी झाली पाहिजे, पण त्याच्या समोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल तो म्हणजे शुभम. गोरेगाव विभागातून येत असताना एक डावकुऱ्याचा फलंदाज आक्रमक म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहतो, तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. धावा बनवावा लागणार आहेत, 40चा पाठलाग करायचं, साथ द्यावी लागेल बॅटिंग करत असताना योगेश बालेकरला. षटकातील पुढचा बॉल, समोरचा चेंडू होता, समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये सूर्यानं पकडलाय. एकच धाव मात्र तिकडे, एकही धाव अद्याप एकेरी धावेच्या नंतर आली नाहीये, म्हणजे पहिल्या बॉलला जी सिंगल आली तिथून डॉट बॉल, पुन्हा विकेट, पुन्हा डॉट बॉल आला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि पुढच्या 2 बॉलवरती नक्की काय वाढून ठेवलंय या मॅच मध्ये सध्याचं चित्र थोडं विचित्र दिसतंय. 40 धावा भरपूर सारा पाहायला मिळतात की काय लो स्कोरिंग मॅच रंगली आहे. समोरचा बॉल निघून गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एका डॉट बॉलची सांगितलं. सूर्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, त्याची अचूकता, त्याची भेदकता, त्याचे टप्पे या मॅच मध्ये भरपूर सारा चर्चेचा विषय बनलेले पाहायला मिळाले. पुढचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉक कोल्हेंचा बॉल. वा काय बॉलिंग केली आहे सूर्या. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. पॉवर प्लेच्या ओव्हरला फक्त एकाच धावेचं षटक या खेळाडूंना पेकलंय. सामन्याचं रंग रूप बदलून टाकलं. मी म्हटलं होतं तुम्हाला की जर लो स्कोरिंग मॅच होतीये तर लो स्कोरिंग मॅच रंगतात. किंबहुना जर 40 झाल्या आणि 50च्या आतमध्ये त्या धावा पाहायला मिळाल्या तर मात्र त्या धावा डिफेंड होत असताना आपण पाहिलं त्या मैदानावरती. पहिल्या ओव्हरला आली फक्त सिंगल. येणारे आता चेंडू आहे ते 24 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता अजूनही बाकी आहे. 24 बॉल आणि तब्बल आवश्यकता या संपूर्ण सामन्यामध्ये 39 धावांची. कोण जिंकणार या मॅचला. आता समीकरण बदलले. 10 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील प्रति षटका मागे, मग 1 ओव्हर मध्ये 9 सुद्धा चालतील. आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईमधून येत असताना ज्यांना मुंबापुरीचं क्रिकेट गाजवलं असा खेळाडू बॉलिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळाला तो म्हणजे राज सिंग. बॉलिंग मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. चला फास्ट खेळा, भरपूर सारा वेळ खर्च करते आपण. हा पुढचा बॉल राज सिंग. पहिला चेंडू आडवा बॅट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फिरवला. स्क्वेअर लेगला फिल्डर एकच धाव मात्र तिकडे नक्की मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकतीये. संघाचा धावफलक वाढेल. धावसंख्या 2 या आकड्यावरती, म्हणजे पहिल्या ओव्हरला फक्त आली एक सिंगल, एक विकेट आणि मग दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती पुन्हा सिंगल जोडलेली पाहायला मिळाली. काय बॉलिंग केली होती. स्वप्नवत सुरुवात लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये व्हावी ना, तो पराक्रम मैदानाच्या आतमध्ये सूर्याने केलेला पाहायला मिळाला. फुल टॉस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर फंबल. थोडं गच्चाळ क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, पण हरकत नाही. एकच धाव घेतली जाते कारण की योगेशला माहिती आहे स्ट्राईक आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. मागच्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलला सिंगल घेतल्यानंतर योगेश फक्त नॉन स्ट्राईक एंडला बसून अगदी पाहत होता की स्ट्राईक एंडला काय चालू आहे. त्याची स्ट्राईक रोटेट केली नव्हती, आता शुभमने केली आहे. पुन्हा स्ट्राईक वरती आणले योगेश बालेकर. समोरचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क हवा तसा होत नाहीये आणि अजून एक मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. आयकॉन खेळाडू, आयकॉनच्या विरोधामध्ये राज सिंग, त्याच्या समोर योगेश बालेकर. पुढचा बॉल, ओ परफेक्ट यॉर्कर. काय बॉल फेकला, टोक शॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला.
22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल इकडे सुद्धा जोडली जाईल आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे धावा फक्त 4. बॉल फेकलाय अप्रतिम. गोलंदाजीचा तोफखाना घेऊन जणू काही मैदानाच्या आतमध्ये तिरुपती सावर्डेचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. फुल टॉस, फटका फसलाय. सिंगने प्रयत्न केले, बॉल पर्यंत तो पोहोचला नाहीये. सिंगल इकडे सुद्धा मिळेल. एक धावेनं पुढे जाण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण या मॅच मध्ये आतापर्यंत तरी झालेले पाहायला मिळालेत. धावा थांबल्यात. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळत नाहीये. त्या व्यतिरिक्त डॉट आणि मग एक विकेट खेळावं लागेल योगेश भालेकरला. संयमाचे बांध फोडावे लागतील. दोन खेळाडू दिग्गज एकमेकांच्या समोर आल्यानंतर एक चांगला खेळ आपल्याला नेहमीच बघायला मिळतो आणि तो चांगला खेळ आता अपेक्षित आहे या संपूर्णतः मॅच मध्ये योगेश भालेकरचा. समोरचा बॉल दिशादर्शक फटका, स्ट्रोक चांगला खेळला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आणि अजून एक सिंगल. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ संपला आणि फक्त बघायला मिळाल्यात त्या धावा 6 पहिल्या 12 बॉलला. सहा धावा धाव फळकावरती येत असताना पाहायला मिळतात. आता मॅचचं समीकरण बदललंय. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज बाकी आहे. 18 बॉल 34. जर या ओव्हर मध्ये सूर्यानं सर्वाधिक कमी धावा खर्च केल्या ना तर ही मॅच बनेल पूर्णतः. टीम आपण जर पाहिलं तर तिरुपती सावर्डे टीमच्या बाजूनं. त्यासाठी तुम्हाला गोलंदाजीचा दर्जा जो पहिल्या ओव्हर मध्ये दाखवला किंवा पॉवर प्लेचं टाकलेलं ते षटक तशाच पद्धतीची त्याच लेनची आणि लाईनची मिरिट वरती गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल ब्लॉक होल. याही वेळेला पुन्हा थांबवलंय. काय बॉलिंग केली आहे सूर्यानं. आज तो मैदानावरती चमक धमक दाखवत असताना पाहायला मिळत आहे. चर्चा पुन्हा होईल, चर्चेला पुन्हा अवधान येईल असा खेळाडू आला महाडमध्ये. त्या सूर्यानं काय बॉलिंग केली. तोच खेळाडू सूर्या आज या चर्चेला उधाण आणतोय. स्विच हिट. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, बॅट उलटी केली आहे आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर फटका सजवलाय. त्या झाडाला लागलाय की नाही ते चेक करायचंय. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. हा चेंडू झाडाला स्पर्श करणारा राहिलाय. त्या कारणानं आपण 6 धावा इथे मात्र आपण पाहतोय घोषित केल्या जाणार आहेत. षटकार येत असताना पाहायला मिळत आहे. का फटका खेळलाय. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, बॅट उलटी करून पाहिली आणि तिथे मात्र धावा आल्यात. भावेश भालेकर आता धावा बनवत असताना पाहतोय. तो रंगात आलाय, तो डंगात आलाय असंच म्हणूया. त्यानं सूर्याच्या अगेन्स्ट षटकार मारलाय. हा पुढचा बॉल. ओ त्याचं प्रत्युत्तर किती जोरात दिलं होतं पण लेग स्टिकला मिस केलंय. बॉल वाईडची घोषणा करत निघालाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगत, व्हाईट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळेल. अगदी डिस्टन्स जर पाहिलं ना भरपूर क्लोज होता, भरपूर क्लोज होता. जवळून बॉल निघून गेलाय. थोड्या अंशी असंच म्हणूया की भावे यावेळेला योगेश भालेकर बचावला म्हणून. बॉल चांगला होता. हा षटकातील पुढचा बॉल. सूर्या पुन्हा एकदा. या वेळेला फटका फसला आणि विकेट. मोठी विकेट. या मॅच मधील आशेचं किरण योगेश भालेकर मैदानाच्या बाहेर.
एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर दुसराच आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळालंय. अर्जुन बांगर मैदानाच्या आतमध्ये, शहापूरचा खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. धावा बनवाव्या लागतील. ॲज अ आयकॉन म्हणून आज आपण ओम फाउंडेशनचं प्रतिनिधित्व कशासाठी करतोय हे त्याला दाखवून द्यावं लागणार आहे. अर्जुन हा पुढचा बॉल, फुल टॉस, साडवा बॅटनं स्ट्रोक चांगला खेळला. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल मार्ग शोधतो, सिंगल मिळेल. यस, इथे मात्र पंचांचा इशारा येईल. 4 धावा, चौकार. धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 17 धावा स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळालं. षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. थोडासा महाग ठरलाय सूर्या या ओव्हर मध्ये. ब्लॉक कोल्हेंचा अतिवेगाचा चेंडू, कीपर मिस झाले. थर्ड मॅनचा बॅकअप मिळेल तर दूर सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या वाढतीये. संघाचा धावफलक 3 ओव्हरचा एक बॉल बाकी आहे. 18 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्ग असते. 5 बॉलचा खेळ संपलाय. हा शेवटचा चेंडू या ओव्हरचा. पेस करेल समोर शुभम मसिलकर आपण पाहतोय. महत्वाचा खेळाडू आहे. यावेळेला मोठा स्ट्रोक मिड विकेटला. फिल्डर सिंगल तर इकडे नक्की मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न मैदानावरती नाहीयेत. एकाच धावेवरती समाधान मांडलंय. धावसंख्या फक्त 19. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा बनल्यात. अजूनही येणाऱ्या 12 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. कुठला सामना कुठे आलाय. मी म्हटलं होतं ज्यावेळेला 40 बनल्या या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, चेस करत असताना थोडी दमछाप होतीये आणि चेसिंग करत असताना 100% सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत जातोय. कालपर्यंत धावा भरपूर कमी होत होत्या. त्या आरामामध्ये चेसही होताना पाहायला मिळाला. क्वालिफायच्या मॅचमध्ये सर्वाधिक कमी धावसंख्या फक्त 17 धावा आपण पाहिल्या होत्या आणि त्या अगदी आरामामध्ये पार करून टीम नितीन कोरपे मित्रमंडळ महाड हा संघ थेट क्वालिफाय झालेला पाहायला मिळाला. पहिली रात्र गाजवली. प्रीतम उमाश्री यांच्या मालकीचा संघ स्नेहल पर्व, तिथे स्नेहल पर्व अलिबागचा संघ, मृणाल वरसोलकर, बुंबू माट्या, मयूर वाघमारे, अनिकेत मोकल, आयुष बोकाडे, सार्थक सर पाटील अप्रतिम खेळले कालच्या रात्रीमध्ये. आपण पाहिलं विकी भोईर, त्याच वेळेला मग योगेश पेनकर, जयेश खैरकर, सूरज करकरे, सगळ्यांचं अप्रतिम दर्जाचं कामकाज तिकडे सुद्धा बघायला मिळालं. हा पुढचा बॉल, समोरचा चेंडू, फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न थांबवलं होतं. स्लो केलं बॉलला, ते फायदेशीर राहिलं असं म्हणूया टीम सावर्डेसाठी. बॅकअप चांगलं आहे राज सिंगचं. सिंगल इकडे सुद्धा मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढते. धावा 20. अजूनही 20 धावा बनवायच्या देणाऱ्या 11 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता बाकी आहे. 11 बॉल 20. पुढचा बॉल दत्तू. ब्लॉक खोलेन, बॅट थांबवली आहे. होय, गरजेचं होतं. त्या थाटणीचा आणि त्या दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये दत्तून फेकलाय. दत्तू म्हटल्यानंतर चिपळूणचं क्रिकेट सावर्डे गावातून अप्रतिम, नेहमी चिपळूण विभागाला त्यानं पुढे आणलंय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तो दत्तू. यावेळीचा बॉल बॅटची कडा, शॉट फाईन लेगला. फिल्डर एक धाव, एकच धाव. एक धाव तिकडे नक्की मिळेल. फक्त आणि फक्त सिंगल येतात. एक षटकार आला होता मध्ये योगेश भालेकरच्या बॅटमधून आणि एक चौकारही पाहायला मिळाला, पण तिथून या सामन्याचं समीकरणच बदललेलं बघायला मिळालंय. बॅकफुट वरती फेकण्याचा कारनामा मैदानावरती केला असंच म्हणूया. डॉमिनेट केलंय. टीम तिरुपती सावर्डे संघानं फुलरलेनचा बॉल, समोर बॉल जाईल लॉंग ऑनला. फिल्डर अजून एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 22 धावा. 22 धावा स्कोर कार्ड वरती देणारे 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता बाकी आहे. 8 बॉल
18 धावा. या वेळेला इथे सुद्धा आपण पाहतोय अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वादत्तू काय बॉलिंग केली आहे आज. गोलंदाजी अप्रतिम. म्हणजे काल जशी टीम नितीन गोरपे मित्रमंडळ महाड टीमची गोलंदाजी होती त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती सध्याच्या घडीला तिरुपती सावर्डे या टीमच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. दत्तू असेल, सूर्या असेल, राजसिंग काय बॉलिंग करत असताना बघायला मिळाले. फुल टॉस आलाय, मोठा फटका. बऱ्याच वेळानंतर बॉल चाललाय आंबे पाडायला. षटकार. ज्या फटक्याची आवश्यकता होती, होय तोच फटका मैदानाचा आतमध्ये अर्जुन बांगरच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. शहापूरचा ब्रँड दाखवत असताना त्यानं षटकार मारलाय. येणारे चेंडू आहेत ते आता इथून पुढे 6 आणि आता 12 धावांची गरज. सर बॉलची मागणी केली जाते त्याची पूर्तता करा. बॉल त्या मैदानावरती जुन्या चेंडूची मागणी केली जाईल त्याची पूर्तता आपण करूया. 6 बॉल आवश्यकता या मॅच मध्ये. आपण पाहतोय 12 धावांची गरज या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही पाहता या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळाले. ऑन स्क्रीन वरती निश्चितपणे त्यांना सुद्धा दाखवलं जाईल. हे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय, प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेसाठी. नवेनगरचे हे प्रेक्षक वर्ग आहे. जरी पहिली मॅच आम्ही हरलो तरी आमचा क्रिकेटवरती निस्वार्थ प्रेम आहे आणि हे क्रिकेट आम्हाला जवळून पाहिजे आणि म्हणून हे सगळे प्रेक्षक वर्ग इकडे दाखल झाले. सगळ्यांचं स्वागत आहे. 6 बॉल 12ची गरज. सहा चेंडू 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. स्ट्राइक रोटेट होईल का यासाठी एक खेळाडू तुम्ही पाहताय अगदी खेळपट्टीच्या जवळ, पॉपिंग क्रीजच्या जवळ आहे तो. त्याला माहिती आहे की जर धाव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवायची किंवा स्ट्राइक रोटेट होऊन द्यायची नाहीये तर आता मैदानावरती काहीतरी नवीन करावं लागेल. ते केलंय. 6-12 कमी गतीने टाकलेला बॉल, फटका फसलाय आणि आली आहे विकेट. शुभम महत्वाच्या क्षणी बाद होत असताना पाहायला मिळतात विकेट. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वेदांत एक युवा खेळाडू आहे. महाराष्ट्र रणजी क्रिकेट मध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्याकडे आदरानं पाहिलं गेलं. अगदीच कमी वयामध्ये ज्यानं सावर्डे गावाचं क्रिकेट खेळत असताना स्वतःची ओळख निर्माण केली आहे असं वेदांत आलाय. पहिलाच बॉल त्यानं
फसवा चेंडू टाकत असताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलला विकेट येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता 5 बॉल इथून पुढे आवश्यकता या मॅच मध्ये तब्बल आपण जर पाहिलं तर 12 धावांची. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. सावर्डे की गोरेगाव, गोरेगाव की सावर्डे, ओम फाउंडेशन की इकडे तिरुपती 11. यावेळेला आपण म्हणतो ना, यू आर व्हेरी चालाक ब्रो. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न स्वतःवरती चालेत, फसलेत प्रयत्न. हरकत नाहीये. 5 ला 12. यावेळेला फटका पुन्हा फसलाय आणि वेदांत बॉलच्या खाली नॉन स्ट्राईक एंड वरती पुन्हा उभा राहील फलंदाज. आपण पाहिलं तर अर्जुन, जो आपण म्हणतो ना की पाण्याच्या बाहेर मासा काढल्यानंतर तो असा तडपतो, तसा अर्जुन आता नॉन स्ट्राईक एंडला तडपतोय स्ट्राईक वरती येण्यासाठी. अजून एक विकेट. फलंदाज बा वेदांत आपण पाहतोय. अगदी रणजीपट्टू म्हणून त्याच्याकडे आपण निश्चितपणे पाहणार आहोत. येस, लेदर बॉल मध्ये ज्याची महाराष्ट्र टीम मध्ये आपल्याला वर्णी झालेली पाहायला मिळाली. महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करत असताना तो निश्चितपणे आपल्याला बघायला मिळेल. आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आपण अशा बाळगू या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया की तो अखंड महाराष्ट्रभर किंवा भारताचं क्रिकेट खेळण्यासाठी पुढे जावा. त्या पद्धतीचा तो पराक्रम करतोय आणि याची जाणीव आमच्या सगळ्या आयोजकांना आहे. त्यांनी वारंवार आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूचा आदर सन्मान केलाय. 4 बॉल आणि आवश्यकता आहे 12 धावांची. ऑन हॅट्रिक वेदांत. हॅट्रिकचा बॉल सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर तिकडे आहेत. आता आली आहे सिंगल. आता अर्जुनला मिळाली आहे स्ट्राईक. जे हवं होतं ते भारतने करून दाखवलंय. आणि आता 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता बाकी राहिली आहे. 3 चेंडू 11 धावांची गरज. काय होणार या मॅच मध्ये? वेदांत आपण पाहतो 3 बॉल मध्ये 1च धाव खर्ची घातली आहे. विकेट मिळवल्या तर 2. आता इथून पुढे आवश्यकता या सामन्यामध्ये 3 चेंडू आणि 11 धावा. 3 बॉल 11. बनतील का या मॅच मध्ये? कोण जिंकणार? तिरुपती सावर्डे की ओम फाउंडेशन गोरेगाव? अडचणीमध्ये टाकले बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक लो स्कोरिंग मॅच रंगात आली आहे. एक मोठा फटका आता या मॅच मध्ये गोरेगावकर. अजून एक डॉट बॉल मॅच मध्ये सावर्डेकर. हा बॉल वाईट. अवंतर स्वरूपाची धाव. आता 3 चेंडू 10 धावांची गरज. म्हणजे 1 षटकार 1 चौकार. मॅच गोरेगावकडे आणि 2 डॉट बॉल मॅच सावर्डेकडे. कोण जिंकणार या सामन्याला? सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना वेदांतला आठवावा लागतील ते पहिले 2 चेंडू. त्याने फेकलेले ते 2 बॉल. त्यानं केलेला तो कमबॅक. त्यानं थांबवलेल्या त्या धावा. या मॅच मध्ये आता इथून पुढे 3 बॉल मध्ये थांबवायच्या 10. पुढचा बॉल कमी गतीनं त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पार. षटकार. समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि आवश्यकता या मॅच मध्ये तब्बल 4 धावांची. 2 चेंडू 4 धावांची गरज आपण पाहतोय. समीकरण बदललंय. कहाणी में ट्विस्ट. षटकाराने या मॅचची हवा काढली की काय? चला फास्ट खेळ सावर्डे. वेळ कमी आहे, फास्ट खेळ विनंती करतोय.
4 धावांची आवश्यकता. रंगला हा सामना, रंगला हा क्रिकेटचा महासंग्राम. फ्रेंड्स ग्रुप महाडची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. यशाकडे निघाली तिसरी रात्र. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्या समोर आहे. 2 बॉल 4 धावांची गरज. पुढचा बॉल वेदांत, त्याच्या समोर आयकॉन खेळाडू अर्जुन. मोठा फटका आणि तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आली आहे विकेट. महत्वाच्या क्षणी अर्जुन बांगर मैदानाच्या बाहेर. आतमध्ये दाखल होत असताना बाहेर मिळेल. संघ अडचणीमध्ये असताना त्याला बाहेर काढायचं आहे असा खेळाडू निरंजन बामनोलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बाहेर मिळेल. 1 चेंडू 4 धावा. नेहमीच निरंजनने अशा पद्धतीचे कारनामे केलेत, किंबहुना आपण असंही म्हणूया की निरंजनच्या बॅट मधून फक्त अशाच पद्धतीच्या धावा येतात. त्याचा सिंगल डबल वरती कधी विश्वास नसतो आणि आता त्याला तेच करायचं आहे. 1 चेंडू 4 धावेची आवश्यकता असताना मोठा फटका मारायचा आहे. 1 बॉल 4. वेदांत की निरंजन, निरंजन की वेदांत, कोण जिंकणार हा डाव? सावर्डे की गोरेगाव? मॅच रंगली आहे, रंगात आला हा सामना. 2 चेंडू जिथे 4 ची गरज होती तिथे विकेट आली. आता 1 बॉल 4. 1 चेंडू 4 धावा. हा पुढचा बॉल आणि हा बॉल शरीरावरती आदळलाय. एकही धाव निरंजनने तर कंप्लीट केली नाहीये, म्हणजे हा सामना संपलाय आणि हा सामना जिंकलाय टीम तिरुपती सावर्डे संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक आणि दोन्ही संघांना यंदाच्या उर्वरित हंगामासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा.